रीना, तू तर सासर सोडून वर्षभर इथेच पडलेली असतेस. तुला दुसऱ्यांच्या कमाईवर बोलताना लाज वाटत नाही का? स्वातीने भरल्या डोळ्यांनी पण अत्यंत खंबीर आवाजात मारलेला हा टोमणा ऐकून संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरली. रीनाचा चेहरा रागाने लालबुंद झाला. सोफ्यावरून ताडकन उठत ती ओरडली, आई, बघितलं का हिची जीभ? स्वतःच्या नंदेला घर सोडायला सांगते. दादा कमावतो म्हणून मी या घरात हुकूम गाजवते. सासूबाईंनी लगेच स्वातीवर डाब फरल्या. स्वाती, मर्यादा सोडू नकोस. हे रीनाचे माहेर आहे. ती हक्काने इथे राहणार. तू कोण तिला विचारणारी? 2 वर्षात या घराला एक मूल देऊ शकली नाहीस आणि लायकीच्या गोष्टी करतेस. सासूबाईंचे हे शब्द स्वातीच्या काळजाला सुरीसारखे टोचले. स्वातीच्या वंध्यत्वाच्या उपचारांवरून घरात रोज होणारे हे टोमणे आता असह्य झाले होते. तितक्यात दाराची कडी वाजली. स्वातीचा नवरा राहुल ऑफिसच्या थकव्याने चूर होऊन घरात आला. घरात पाय ठेवताच घरातले गंभीर वातावरण पाहून तो समजून गेला की पुन्हा काहीतरी महाभारत घडले आहे. राहुलने बॅग सोफ्यावर ठेवली आणि म्हणाला, काय झाले आता? ऑफिसमध्ये आधीच इतके टेन्शन आहे, घरात तरी शांतता ठेवा. रीनाने लगेच रडण्याचा आवाज आणला. दादा, तुझी बायको मला नको नको ते बोलली. म्हणे तू सासर सोडून इथेच का पडलेली असतेस? माझ्या माहेरच्या हक्कावर हिने बोट उचललं दादा. सासूबाईंनी लगेच आगीत तेल ओतले. हो राहुल, आज स्वातीने मर्यादेच्या सगळ्या सीमा पार केल्या आहेत. राहुलने डोक्याला हात लावला. तो स्वातीकडे वळला आणि काहीसा वैतागून म्हणाला, स्वाती, काय आहे हे सगळं? रीना काही दिवसांसाठी इथे आली तर तुला काय त्रास होतोय? प्रत्येक गोष्टीचा असा राईचा पर्वत का करतेस? स्वाती शांत उभी होती. तिच्या डोळ्यात पाणी नव्हते तर एक वेगळाच निर्धार होता. ती राहुलच्या अगदी जवळ आली आणि शांत पण स्पष्ट आवाजात म्हणाली, राहुल, काही दिवसांसाठी नाही तुझी बहीण मागच्या 9 महिन्यांपासून इथेच ठाण मांडून बसली आहे. तिच्या सासरच्या लोकांनी तिला नांदवायला नकार दिलाय कारण तिचा स्वभाव आणि तिथले वाद. पण तिचे अपयश झाकण्यासाठी ती रोज सकाळी माझ्या माहेराचा, माझ्या आजारपणाचा आणि तुझ्या कमाईचा उद्धार करते. आणि तू कधी खरं काय ते जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केलास. स्वातीचे हे शब्द ऐकून राहुल थबकला. त्याला माहीत होते की रीनाचे तिच्या सासरी पटत नव्हते, पण स्वातीवर रोज काय बितते त्याकडे त्याने नेहमीच दुर्लक्ष केले होते. सासूबाई मध्येच ओरडल्या, राहुल, ऐकतोस काय तिचे बोलणे? उलट उत्तर देते येते. आई, बस करा आता, स्वाती जरा मोठ्या आवाजात म्हणाली. मी या घरची सून आहे, कोणी विकत आणलेली गुलाम नाही. राहुल, जर तुला तुझ्या आई आणि बहिणीचे हे टोमणे योग्य वाटत असतील तर मला या घरात राहण्यात रस नाही. मी उद्याच माझ्या माहेरी जात आहे. जेव्हा तुला एका स्वाभिमानी पत्नीची किंमत कळेल तेव्हाच मला न्यायला ये. असे म्हणून स्वाती तरातरा बेडरूममध्ये गेली आणि तिने आतून कडी लावून घेतली. हॉलमध्ये सासू आणि रीना राहुलला स्वातीच्या विरोधात भडकवत होत्या, पण राहुल मात्र सुन्न होऊन सोफ्यावर बसला होता. आज पहिल्यांदाच स्वातीने घराची उंबरठ्याची मर्यादा ओलांडून स्वतःच्या स्वाभिमानासाठी आवाज उठवला होता. बेडरूमचा दरवाजा आतून बंद झाल्यावर हॉलमध्ये रीनाचा रडण्याचा आवाज अजून वाढला. बघितलंस आई, दादाच्या समोर मला सुनावून गेली. आता तर मला या घरात राहायचीही भीती वाटते. सासूबाई राहुलच्या पाठीवर हात ठेवत म्हणाल्या, राहुल, बघतोस काय? जा आणि तिला समजाव. आज तिच्या माहेरी फोन करून तिच्या बापाला सांग की तुमच्या मुलीला शिस्त नाही. एवढी कसली मस्ती आली आहे तिला. राहुल शांत होता. स्वातीचे शब्द त्याच्या डोक्यात चक्रावून फिरत होते. तो उठला आणि बेडरूमच्या दारापाशी गेला. त्याने दार ठोठावले. स्वाती, दार उघड, मला बोलायचं आहे तुझ्याशी. आत कोणतीही हालचाल झाली नाही. राहुलने 2-3दा हाक मारल्यानंतर स्वातीने दार उघडली. ती बेडवर बसून तिची बॅग भरत होती. तिचे हे रूप पाहून राहुल थोडा घाबरला. स्वाती, हे काय बालिशपणा चालवला आहेस? बॅग कशाला भरतेस? राहुलने विचारले. स्वातीने कपडे घडी घालत शांतपणे उत्तर दिले,
हा बालिशपणा नाही राहुल, माझा निर्णय आहे. मी उद्या सकाळी पहिल्या एसटीने माहेरी जात आहे. साध्या भांडणासाठी घर सोडून जाणार आहेस? रीना लहान आहे, तिचे तिच्या सासरी आधीच टेन्शन आहे. तू मोठी म्हणून समजून घ्यायला हवी ना. राहुल नेहमीप्रमाणे मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. स्वातीने कपडे भरणे थांबवले आणि राहुलच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली, ती लहान आहे, माझ्यापेक्षा फक्त 1 वर्षाने लहान आहे ती, आणि तिचे लग्न झाले आहे. तिचे सासरचे टेन्शन आहे, म्हणून ती इथे येऊन माझ्या सुखाचा संसार उद्ध्वस्त करणार. राहुल, आज आईने माझ्या वंध्यत्वावर आणि तुझ्या कमाईवर बोलून दाखवले. तू शांत राहिलास. जेव्हा एखादा नवरा आपल्या बायकोचा अपमान उघड्या डोळ्यांनी बघतो आणि गप्प बसतो, तेव्हा त्या घरात बायकोला काही स्थान उरत नाही. राहुलकडे यावर काहीच उत्तर नव्हते. तिथेच बेडच्या कोपऱ्यात बसून राहिला. त्याला माहीत होते की स्वातीवर अन्याय झालाय, पण आई आणि बहिणीविरुद्ध बोलण्याची त्याची हिंमत होत नव्हती. सकाळ झाली. स्वातीने नेहमीसारखा चहा नाश्ता बनवला नाही. तिने आपली बॅग उचलली आणि हॉलमध्ये आली. सासूबाई आणि रीना डायनिंग टेबलवर बसून तिचीच वाट बघत होत्या. सासूबाई हिणवून म्हणाल्या, निघाली वाटतं लाडकी सून माहेरी. जा जा, 4 दिवस तिथे राहून आलीस की बुद्धी ठिकाणावर येईल. स्वाती दारापाशी थांबली. तिने मागे वळून पाहिली आणि म्हणाली, आई, मी 4 दिवसांसाठी नाही, कायमची चालली आहे. आणि रीना, दुसऱ्यांच्या कमाईवर जगण्यापेक्षा स्वतःचे घर कसं सांभाळायचं हे शिक आधी. राहुल, मी कोर्टाच्या कागदपत्रांची वाट बघेन. स्वातीचा हा शेवटचा डायलॉग ऐकून राहुलच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने थेट घटस्फोटाचा इशारा दिला होता. ती पाऊल पुढे टाकून घराबाहेर पडली. तिचा तो खंबीर आवाज आणि थेट कोर्टाची भाषा ऐकून राहुल सोफ्यावर मटकन खाली बसला. त्याच्या डोक्यात सुन्नता पसरली होती. जाऊ दे रे राहुल, फार माज आला होता तिला. 4 दिवस माहेरची सुकी भाकर खाईल ना, तेव्हा पाय धरत परत येईल. सासूबाईंनी तोंड वाकडं करत कपाळावर हात मारला. रीनानेही लगेच मोबाईल हातात घेतला. हो ना दादा, स्वतःला काय समजते ती. बरं झालं गेली, घरातली कटकट तरी मिटली. चल, मला आता भूक लागली, काहीतरी खायला बनव आई. पण खरी कटकट तर आता सुरू होणार होती. सासूबाईंच्या पायाचे दुखणे असल्यामुळे त्यांना जास्त वेळ उभे राहून काम करता येत नव्हते. त्या रीनालाच म्हणाल्या, रीना, अगं जरा किचनमध्ये जाऊन पोळ्या तरी कर, राहुलला ऑफिसला जायचे आहे. रीनाने तोंड मुरडले. आई, मला पोळ्या जमत नाहीत ग, आणि या उकाड्यात मी किचनमध्ये नाही उभी राहू शकत. दादाला सांग बाहेरून काहीतरी मागवायला. राहुलने हे ऐकले आणि त्याचा पारा चढला. तो किचनमध्ये गेला. तिथे स्वातीने रात्री बनवलेले फक्त भात आणि आमटी होती. भांडी तशीच पडली होती. राहुलने कसंबसं जेवण उरकलं आणि तो ऑफिसला निघून गेला. पण ऑफिसमध्येही त्याचे लक्ष लागेना. नेहमी दुपारी स्वातीचा फोन यायचा, जेवलात का, वेळेवर औषधं घेतले का. आज त्याचा मोबाईल पूर्णपणे शांत होता. संध्याकाळी राहुल जेव्हा घरी परतला तेव्हा घरातलं दृश्य पाहून तो थक्क झाला. हॉलमध्ये कपडे अस्ताव्यस्त पडले होते. कचरा तसाच होता आणि सिंकमध्ये भांड्यांचा ढीग साचला होता. सासूबाई डोक्याला पट्टी बांधून झोपल्या होत्या आणि रीना अजूनही सोफ्यावर बसून कोणाशी तरी फोनवर हसत हसत बोलत होती. हे काय आहे रीना, घरात साधी भांडीही घासली नाहीत का तुम्ही दोघींनी? राहुलने वैतागून विचारले. दादा, मी काय कामवाली आहे का या घरची? वहिनी असताना ती करायची ना सगळं, आणि आईचे पाय दुखतायत, रीनाने नेहमीप्रमाणे उत्तर दिले. राहुलने रागाने बॅग फेकली आणि म्हणाला, ती या घरची सून होती, कामवाली नव्हती रीना, पण तिने या घराला घर ठेवलं होतं. मागच्या 9 महिन्यांपासून तू इथे बसून फक्त टोमणे मारतेस. साधे एक वेळचे जेवण बनवायची तुझी लायकी नाही, आणि तू स्वातीला तिच्या लायकीच्या गोष्टी शिकवत होतीस. राहुलचा हा उतार पाहून रीनाचा चेहरा पांढरा पडला. तितक्यात सासूबाई उठून आल्या. राहुल, बहिणीवर कशाला ओरडतोस? त्यावर राहुल म्हणाला, तिने 9 महिने तुझा आणि रीनाचा जात सहन केला. रीनाचे सासूचे लोक तिला का नांदवत नाहीत याचे उत्तर मला आज मिळाले. हिचा हा हट्टी आणि आळशी स्वभाव
सासरच्यांनी काय, मी स्वतःचा भाऊ असूनही सहन करू शकत नाही. स्वाती आजारी असताना, तिचे उपचार चालू असताना तुम्ही तिला मूल होत नाही म्हणून टोमणे मारले, पण तिने कधी माझ्याकडे तुमची तक्रार केली नाही. आज मला समजले की स्वाती या घराचा कणा होती, जिच्यामुळे हे घर चालत होतं. राहुलने थेट कपाटातून त्याचे पाकिट आणि गाडीची चावी काढली. सासूबाईंनी विचारले, कुठे चाललायस तू या वेळेला? माझ्या बायकोला परत आणायला. आणि हो आई, मी स्वातीला घेऊन सरळ दुसऱ्या भाड्याच्या खोलीत जाणार आहे. जोपर्यंत रीना या घरातून तिच्या सासरी जात नाही आणि जोपर्यंत तूही स्वतःच्या चुकीची माफी मागत नाही, तोपर्यंत मी या घरात पाऊल ठेवणार नाही. कमावतो मी, पण माझ्या पैशावर ऐश करून माझ्याच बायकोला टोमणे मारण्याचा अधिकार मी आजपासून कोणालाही देणार नाही. राहुलने दाराबाहेर पाऊल टाकले आणि गाडी सुरू केली. मागे हॉलमध्ये सासूबाई आणि रीना एकमेकींकडे सुन्न होऊन बघत राहिल्या. त्यांना समजले होते की यावेळी त्यांचा जुना डाव पूर्णपणे उलटला होता आणि घराची लक्ष्मी खरोखरच घर सोडून गेली होती. राहुल गाडी वेगाने चालवत थेट स्वातीच्या माहेरी पोचला. स्वातीच्या वडिलांनी दरवाजा उघडला. समोर राहुलला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, पण त्यांनी त्याला आदराने घरात घेतले. स्वाती हॉलमध्येच बसली होती. राहुलला बघूनही तिच्या चेहऱ्यावर कोणतीही हालचाल झाली नाही. राहुल, स्वातीने आम्हाला सगळं सांगितलंय. स्वातीचे बाबा शांत पण गंभीर आवाजात म्हणाले, आम्ही घरी बसू, पण आमच्या मुलीला लायकी काढण्यासाठी किंवा रोज टोमणे खाण्यासाठी तुमच्या घरी दिलेले नाही. 2 वर्ष तिने सगळं सोसलं, कारण तिला संसार टेकवायचा होता. राहुलने हात जोडले. त्याच्या डोळ्यात पश्चातापाचे पाणी होते. तो स्वातीसमोर गुडघ्यांवर बसला आणि तिचा हात हातात घेत म्हणाला, स्वाती, मला माफ कर. आज जेव्हा तू घरात नव्हतीस तेव्हा मला समजली की तू त्या घरासाठी काय होतीस. आई आणि रीनाच्या चुकीच्या वागण्याला मी नेहमीच घरगुती भांडण म्हणून दुर्लक्ष केलं. ही माझी सर्वात मोठी चूक होती. आज मी त्या दोघींना त्यांची जागा दाखवून आलोय. स्वातीने तिचा हात हळूच मागे घेतला आणि म्हणाली, राहुल, मला तुमच्या आई आणि रीनाचा बदला नकोय, पण मला त्या घरात रोज मरून जगायचेही नाही. माझ्या स्वाभिमानापेक्षा मोठा कोणताही संसार असू शकत नाही. मी म्हणूनच आलोय स्वाती, राहुलने खंबीरपणे सांगितले. मी नवीन भाड्याचे घर शोधायला सुरुवात केली आहे. आपण दोघे वेगळे राहणार आहोत. आमचा संसार फक्त तुझा आणि माझा असेल. तिथे तुला कोणीही टोमणे मारणार नसेल. तुझ्या उपचारांचा खर्च, आपल्या भविष्याचा निर्णय फक्त आपण दोघे मिळून घेऊ. जोपर्यंत रीना तिच्या सासरी जात नाही आणि आईला तिच्या चुकीचा पश्चाताप होत नाही, तोपर्यंत मी त्या घरात पाऊल ठेवणार नाही. प्लीज माझ्यासोबत चल. राहुलचा प्रामाणिकपणा आणि बदललेला अवतार पाहून स्वातीच्या डोळ्यातले पाणी वाहू लागले. तिला राहुलकडून याच पाठिंब्याची आणि हक्काची अपेक्षा होती. स्वातीच्या आईबाबांनीही स्वातीकडे पाहिले आणि संमतीदर्शक होकार दिला. स्वातीने तिची बॅग पुन्हा उचलली, पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर दडपण नव्हते, एक नवा विश्वास होता. काही दिवसातच राहुल आणि स्वाती त्यांच्या नवीन घरात शिफ्ट झाले. ते घर लहान होते, पण तिथे शांतता होती. रोज सकाळी आता टोमण्यांचा आवाज नाही, तर स्वातीच्या हसण्याचा आणि राहुलच्या कौतुकाचा आवाज येत होता. स्वातीचे उपचारही आता मानसिक दडपणाशिवाय व्यवस्थित सुरू झाले होते. दुसरीकडे स्वाती गेल्यामुळे आणि राहुलने घर सोडल्यामुळे सासूबाई आणि रीनाचे पुरते हाल झाले होते. घरातली कामे करताना रीनाची दमछाक झाली होती. शेवटी स्वतःचा हट्ट सोडून रीनाने तिच्या सासरच्यांशी जुळवून घेण्याचे ठरवले आणि ती सासरी परतली. सासूबाईंनाही कळून चुकले होते की सुनेला त्रास देऊन त्याने स्वतःच्या हाताने स्वतःचे हसते खेळते घर उद्ध्वस्त केले होते. स्वातीने घेतलेल्या एका खंबीर निर्णयामुळे आणि राहुलने दाखवलेल्या समजूतदारपणामुळे त्यांचा संसार तर वाचलाच, पण खऱ्या अर्थाने एका स्त्रीचा स्वाभिमानाचा विजय झाला. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.